या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आमचे मित्र प्रवीण भाऊ सावरकर यांना प्रथम मी शुभेच्छा देतो आणि वरुड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष या नात्यानं सुद्धा मी शुभेच्छा देतो। आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी एक आमच्या पत्रकारावर जो विश्वास ठेवला, त्या पत्रकारावर प्रथम आजपर्यंत ज्या कारकिर्दीमध्ये पत्रकारावर पहिल्यांदा विश्वास ठेवला आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पद बहाल केलं, त्याबद्दल वरुड तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं चंदूभाऊचे खरोखर मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। आणि प्रवीण भाऊ पासून एक अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे चंदूभाऊने जो विश्वास ठेवला आणि वरुड तालुका पत्रकार संघटनेने जो विश्वास ठेवला, त्या विश्वासाला सार्थ करून वरुड शहराचा विकासाच्या मध्ये आपला चांगला हातभार राहावा आणि विकासाचे कामे करावे, जनतेचे कामे करावे, एवढी अपेक्षा ठेवून पुन्हा प्रवीण भाऊला वरुड तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या संघाचे वरुड सचिव आमचे प्रवीण भाऊ सावरकर यांना या मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपले चंदूभाऊ यावलकर यांनी पत्रकारावर एक मोठा विश्वास दर्शवून आणि ज्याप्रमाणे गोरगरिबांच्या मदतीसाठी पत्रकार कोणत्याही गोष्टीला वाचा फोडतो, ही बाजू एक खऱ्या उद्देशाने खरी आहे आणि अशा लोकांना आपण सोबत घेतलं पाहिजे, यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, या गोष्टीला खरोखर सार्थकी लावून आमच्या प्रवीण भाऊ सावरकर यांची वरुड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केली। त्याबद्दल या मराठी पत्रकार संघातर्फे आम्ही त्यांचे शतशः सर्व पत्रकार बंधू आभार मानतो। आमच्या वरुड तालुक्याचे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष योगेशजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा त्यांचे आभार मानले। तथा आम्ही सर्व पत्रकार संघातर्फे एक आनंदाच्या वातावरणामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष संजयजी खासबागे यांनी सुद्धा त्यांचे स्वागत केलेले आहे। आणि महत्वाचे की आमदार साहेबांचे आम्ही पत्रकार ऋणी आहोत या प्रकारचा उल्लेख करून आम्ही सर्व पत्रकार आज आनंदाने आमदार साहेबांचे शतशः आभार मानतो की खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी आमच्या पत्रकारांवर एक खूप मोठा विश्वास दर्शवला आणि एका पत्रकाराला एका सभागृहामध्ये जाण्याची संधी दिली। त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने मी शतशः आमदार साहेबांचे खूप आभार मानतो व प्रवीण भाऊ सावरकर यांना पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा देतो की त्यांनी वरुड नगरीचा विकास करतेवेळी आपल्या पत्रकारांचं सुद्धा नाव यामध्ये मोठं व्हावं, या प्रकारची काहीतरी चालना आपली ठेवून आमदार साहेबांचं सुद्धा नाव मोठं व्हावं, याच प्रकारचं मोठं कार्य त्यांच्या हातून घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।